काही युनिट आहे ज्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस. याचा पूर्ण थिओरिटिकल पार्ट मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. आतापर्यंत झालेले 6 ते 7 लेक्चर ज्यामध्ये पूर्ण थिओरिटिकल पार्ट मी कव्हर केलेला आहे. हे लेक्चर तुमचे बघून झाले असतील आणि इन केस जर राहिले असतील तर तुम्ही ते लेक्चर नक्की बघा आणि जर पॉसिबल होत असेल तर लाईव्ह मध्ये बघून घेत चला. इन केस लाईव्ह नाही पॉसिबल झालं, काही जॉब करत असतील, काही गृहिणी असतील, काही कॉलेजमध्ये असणारे विद्यार्थी असतील तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार पण त्याच दिवशी तुम्हाला ते लेक्चर बघणं आहे आणि फक्त लेक्चरच बघायचं नाही तर ते लेक्चर बघून झाल्यावरती त्या लेक्चरमधून शॉर्ट नोट्स तुम्हाला काढत राहणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही काढत नसाल, तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्हाला त्याचं या ठिकाणी पेनल्टी बसणार. कधी बसणार? जेव्हा परीक्षा जवळ येते, तुमच्याकडे भरपूर सारे सब्जेक्ट असतात, रिव्हिजन कसं करावं हे कळत नाही, त्यावेळेस तुम्हाला ते जाणवेल तुम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतोय की आजचं जरी लेक्चर झालं, लेक्चरच्या नंतर मस्त एक 15-20 मिनिटं जागेवर बसून राहायचं, जे मी काही शिकलो त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्यात. आजचं हे आपलं शेवटचं डेमो लेक्चर असेल जे यूट्यूबवरती असणार. उद्यापासून जे सेकंड चॅप्टर मी सुरू करेल ते चॅप्टर फक्त आणि फक्त ॲप्लिकेशनवरती असेल. ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केला आहे त्याच विद्यार्थ्यांना ते चॅप्टर आपल्याला बघता येईल. आता मी सुरू करतो. आज आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट युनिट ज्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस. तर या युनिटवरती MPSC मध्ये जेव्हा MPSC ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती मेन्सची, त्यामध्ये विचारले गेलेले टेक्निकल क्वेश्चन, त्याच्यानंतर इतर पब्लिक सर्व्हिस कमिशन, पूर्ण भारतामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस असते तसं इतर स्टेटमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये आलेले AE-JEE चे जे काही प्रश्न आहेत ते आपण आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रिवाईज करून घेणार आहोत, सॉल्व्ह करून घेणार आहोत. तुम्ही काय करायचं, क्वेश्चन दिल्याबरोबर त्या प्रश्नाला व्यवस्थित वाचायचं, त्याला तुम्ही सोडवायचं आणि क्वेश्चन नंबर 1 त्याचं ABCD पैकी जे काही आन्सर असेल ते मला चॅट बॉक्समध्ये टाकायचं. ॲट द एंड ऑफ सेशन तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवलीत याचा ॲनालिसिस करा. जे चुकलं ते का चुकलं त्याचंही व्यवस्थित ॲनालिसिस करत चला. म्हणजे रिव्हिजन न होती का, तो फॉर्म्युला विसरलात, फॉर्म्युला माहिती आहे, कॅल्क्युलेशन चुकलं, या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. चालेल, चला आता सुरू करू. क्वेश्चन नंबर 1 हा प्रश्न विचारला आहे MPSC मध्ये 2011 साली. आता 2011ला विचारलेला हा प्रश्न कसा आहे ते व्यवस्थित समजून घ्या की एक कंटिन्युअस बीम ज्याचं नाव आहे ABCDE, एक कंटिन्युअस बीम आहे ABCDE. कंटिन्युअस बीम म्हणजे असा बीम विच इज सपोर्टेड बाय मोर दॅन टू सपोर्ट्स. ठीक आहे. आता हॅज ए 4 सिंपल सपोर्ट. सिंपल सपोर्ट म्हणजे फक्त आणि फक्त एक व्हर्टिकल रिॲक्शन देणारा सिंपल सपोर्ट. बट प्रॉब्लेम इज व्हॉट की जर एक व्हर्टिकल रिॲक्शन देणारा सिंपल सपोर्ट म्हणजे रोलर सपोर्ट जर तुम्ही कन्सिडर केलं आणि जर सगळे सपोर्ट रोलर लावले देन इट इज नॉट अ स्ट्रक्चर, इट इज अ मेकॅनिझम. सांगतो तुम्हाला, इट हॅज 4 सिंपल सपोर्ट्स ABCD. ठीक आहे. आणि DE पोर्शन जो आहे तो काय आहे, ओव्हरहँग आहे. DE पोर्शन ओव्हरहँग आहे. मग आपण काय करू पहिल्यांदा, आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. जर का तुम्ही इथं या ठिकाणी हिंज रोलर घेतला, रोलर, ठीक आहे, हा झाला सपोज आपला रोलर सपोर्ट, हा झाला, कॉपी पेस्ट करतो, हा झाला रोलर सपोर्ट. A ला पण रोलर आहे, B ला पण रोलर आहे, C ला पण रोलर आहे, ठीक आहे, आणि D ला सुद्धा या ठिकाणी रोलर आहे असं मी विचार करतो. ठीक आहे ना. हे बघा एकच मिनिट. आणि D to E पोर्शन जो आहे तो ओव्हरहँग आहे सांगितल्याप्रमाणे. सो हा A, हा B, तिकडे जा रे बाबा, C, D आणि E, बरोबर, हा असा बीम दिलेला आहे. सो रोलर सपोर्ट जो की सिंपल सपोर्ट आहे विच प्रोव्हाइड्स विच प्रोव्हाइड ओनली वन रिॲक्शन इन व्हर्टिकल डायरेक्शन. बट ह्या बीमचा प्रॉब्लेम काय, इफ ऑल द सपोर्ट्स आर द रोलर सपोर्ट आणि जर का यावरती सपोज हॉरिझॉन्टल लोड आला, सो बिकॉज ऑफ हॉरिझॉन्टल लोड देर इज अ रिजिड बॉडी ट्रान्सलेशन. हा पूर्णच्या पूर्ण बीम एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती शिफ्ट होणार, नोन ॲज अ रिजिड बॉडी ट्रान्सलेशन. इट इज अ स्पेशल केस ऑफ द मेकॅनिझम, इट इज नॉट अ स्ट्रक्चर. मग याला स्ट्रक्चर करण्यासाठी आउट ऑफ दिस 4 सपोर्ट कंपल्सरी मिनिमम त्या ठिकाणी एक सपोर्ट जो आहे तो सपोर्ट हिंज असावा लागतो. बरोबर, एक सपोर्ट कंपल्सरी हिंज असावा लागतो. देन ऑल रिमेनिंग सपोर्ट्स आर द सिंपल सपोर्ट म्हणजेच काय, रोलर, जे की वन रिॲक्शन देतील. पुढे वाचू. हिंज F इज प्रोव्हाइडेड अलॉंग द स्पॅन BC या स्पॅन मध्ये एक हिंज प्रोव्हाइड केलेला आहे. BC या स्पॅन मध्ये एक हिंज प्रोव्हाइड केलेला आहे. देयर इज अ इंटरनल हिंज आणि त्या हिंजचं नाव आहे F. आणि द क्वेश्चन इज व्हॉट की द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी. चलो सॉल्व करा. डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी DS विचारलेला आहे, नॉट अ DK. DS आपल्याला इथं विचारलेला आहे. ठीक आहे ना, DS. मग फॉर्म्युला काय DS चा, सर जी DS इज इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल माइनस फोर्सेस रिलीज, माइनस ऑफ फोर्सेस रिलीज. चलो एक्सटर्नल कैसे निकालेंगे सर, हम एक्सटर्नल निकालेंगे सपोर्ट रिएक्शन कितने अवेलेबल है, माइनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन. What is degree of static indeterminacy internally?
फॉर बीम तर त्याचं उत्तर असणार 0. बीमसाठी इंटरनल किती असतो 0 मायनस फोर्सेस रिलीज. इफ देर इज अ इंटरनल हिंज तर इंटरनल हिंजला फोर्स रिलीज किती असतो. सो फॉर इंटरनल हिंज फोर्स रिलीज बोला 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 n+2 का n-1. सो n-1. सो n मीन्स नंबर ऑफ मेंबर्स. BF आणि FC दोन मेंबर आहेत. सो 2 - 1 जर केला तर 1. तर या ठिकाणी फोर्स रिलीज आहे 1. चलो सपोर्ट रिएक्शन्स किती. सपोर्ट रिएक्शन्स किती फॉर जनरल लोडिंग. हा हिंज आहे. इट गिव्स 2 सपोर्ट रिएक्शन. रोलर प्रोवाइड्स 1 सपोर्ट रिएक्शन. दिस रोलर प्रोवाइड्स 1 सपोर्ट रिएक्शन आणि हा सुद्धा 1 सपोर्ट रिएक्शन. जर सपोर्ट रिएक्शन काउंट केल्या 1 2 3 आणि 3 आणि 2 5 आणि 5 मधून आपण इक्विलिब्रियम इक्वेशन मायनस करणार. सो 5 - 3 इक्विलिब्रियम इक्वेशन पुन्हा फोर्स रिलीजचा 1. तर थोडक्यात काय तर 5 3 गेलं 2 आणि 1 मायनस केला तर 1. तर ह्या प्रश्नाचा जो काही DS येणार डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी जी येणार ती किती येणार इक्वल टू 1 विच इज अवेलेबल ॲट ऑप्शन नंबर C. समजलं का तुम्हाला. जेव्हा असा कधी प्रश्न असेल की कंटिन्युअस बीम हॅव्हिंग ऑल सपोर्ट्स आर सिंपल सपोर्ट्स, जेव्हा सगळे सिंपल म्हटले तर पहिल्यांदा आपण असा सपोर्ट उचलायचा की जो प्रोव्हाइड मिनिमम रिॲक्शन. मग मिनिमम रिॲक्शन प्रोव्हाइड करणारा रोलर आहे. पण सगळे जर रोलर प्रोव्हाइड केले देर इज अ प्रॉब्लेम की बॉडी डायरेक्टली मूव्ह होऊ शकते. म्हणून कंपल्सरी एक या ठिकाणी हिंज ठेवायचा. सुंदर क्वेश्चन 2011 ला विचारलेला होता. चलो क्वेश्चन नंबर 2 2011-12च्या पेपरमध्येच विचारलेला आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ अननोन फोर्सेस इट मे बी सपोर्ट रिएक्शन और इट मे बी मेंबर फोर्सेस अननोन फोर्सेस that can be determined in concurrent force system under equilibrium. Concurrent, what is the meaning of concurrent? हे सर्व काही मी तुम्हाला शिकवलंय. जर तुम्ही व्यवस्थित रिवाइज केलं ना लगेच आठवणार. कॉन्करंट म्हणजे काय. फोर्सेस पासिंग थ्रू ए सिंगल पॉइंट. म्हणजे सपोज आता माझ्याकडे असे फोर्सेस आहेत. हे बघा हा हा हा. सो ही फोर्स सिस्टीम कोणती झाली तर ही फोर्स सिस्टीम कोणती झाली नोन ॲज अ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आणि फोर्स सिस्टीम जर कॉन्करंट असेल तर याचा अर्थ ऑल फोर्सेस आर पासिंग थ्रू सिंगल पॉइंट. तर रोटेशनचा इफेक्ट येणार नाही, मोमेंट येणार नाही. मग ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे हे कसं कळणार आपल्याला. तर त्यासाठी माझ्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहे फॉर 2D. समेशन ऑफ फोर्सेस इन x डायरेक्शन इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ फोर्सेस इन y डायरेक्शन इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन्स आहेत माझ्याकडे फॉर 2D स्ट्रक्चर, फॉर ए 2D स्ट्रक्चर. ठीक आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा 3D बद्दल काही मेन्शनच केलेलं नाही तर नेहमी प्रॉब्लेम 2D किंवा प्लेनर आहे असं अजूनच करून सोडवायचं. तो दोन इक्वेशन माझ्याकडे असतात. सो 2 इक्वेशन्स आर सफिशियंट टू सॉल्व ए कॉन्करंट फोर्स सिस्टीम. मग जर माझ्याकडे 2च इक्वेशन आहेत तर याचा वापर करून मी मॅक्झिमम किती अननोन बरं सॉल्व करू शकतो. दॅट इज इक्वल टू 2 ओनली. फक्त 2 अननोन मी या ठिकाणी सॉल्व करू शकतो. जर 2 इक्वेशन्स माझ्याकडे आहेत तर मी 2च अननोन या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ऑप्शन नंबर B इज करेक्ट वन. नेक्स्ट चला सोडवा. बोला. हा क्वेश्चन आहे MPSC 2013 ला विचारलेला. बोलो. द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी. सो पुन्हा DS चा क्वेश्चन आहे. डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी DS इज इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. हे जे स्ट्रक्चर आहे ते पिन जॉइंटेड आहे. पिन जॉइंटेड स्ट्रक्चर म्हणजेच काय मित्रांनो, हे पिन जॉइंटेड फ्रेम आहे. ट्रस आहे ही पिन जॉइंटेड फ्रेम म्हणजेच ट्रस आहे. ट्रस पिन जॉइंटेड फ्रेम आहे, ट्रस आहे, बरोबर का नाही. तर पिन जॉइंटेड फ्रेम मध्ये ट्रस मध्ये जेव्हा हा प्रश्न तुम्ही सोडवताय तर याच्यामध्ये फोर्स रिलीजचा इफेक्ट येत नाही, 0. सपोर्ट रिएक्शन्स किती आहेत मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन प्लस इंटरनल डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनसीचा फॉर्म्युला असतो m-2j-3 हा असतो इंटरनल डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसीचा फॉर्म्युला फॉर रूट ट्रसेस. ठीक आहे. चला आता रिएक्शन किती आहेत ते काउंट करा. हिंज सपोर्ट्स प्रोव्हाइड 2 रिएक्शन, रोलर प्रोव्हाइड्स ओनली 1 रिएक्शन आणि हा पण हिंज आहे. हा कोणता सपोर्ट्स आहे तर हा सपोर्ट आहे हिंज सपोर्ट. सो अगेन हिंज सपोर्ट प्रोव्हाइड 2 रिएक्शन्स. तो टोटल नंबर ऑफ रिएक्शन किती आहे. हिंज प्रोव्हाइड 2, 2 आणि 2 4 आणि हा एक 5. सो देर आर 5 सपोर्ट रिएक्शन्स -3 अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन प्लस हा फॉर्म्युला वापरू आपण आधी. m-2j-3 वाला फॉर्म्युला वापरू आणि आपण आन्सर चेक करून बघू. व्हॉट इज m डिनोट्स द नंबर ऑफ मेंबर्स. नंबर ऑफ मेंबर किती बघा 1 2 3. ओके 3 हॉरिझॉन्टल झाले, देन 4 आणि 5, 2 व्हर्टिकल पण झाले 5.
देन हा 6 नंबरचा मेंबर आणि हा 7 नंबरचा मेंबर फक्त एकमेकांवरती ओव्हरलॅप केले. 7 नंबरचा मेंबर, हा 8 नंबरचा मेंबर, हा 9 नंबरचा मेंबर, हा 10 नंबरचा मेंबर. सो टोटल देर आर 10 नंबर ऑफ मेंबर्स. 10 मेंबर आहेत. -2 टाइम जॉईंट चेक करू. आता जॉईंट, हा एक जॉईंट, हा दुसरा जॉईंट, हा तिसरा जॉईंट, हा चौथा जॉईंट, हा 5वा जॉईंट आणि हा 6 नंबरचा जॉईंट. जॉईंट 1 2 3 देन 4 5 आणि 6 असे 6 जॉईंट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर 6 - 3 ब्रॅकेट कंप्लीट. चला याला सॉल्व्ह करूया. 5 3 गेले 2 प्लस बोलो 6 दुने 12, 12 मधून 3 गेलेत 9 बरोबर. 12 3 9, 10 9 गेलेत 1, तर याचं उत्तर येणार 3. हा DS आला 3. ठीक आहे. सो DS इज इक्वल टू 3. आता हा झाला रेग्युलर. आता एक्सटर्नल तर तुम्ही 2 बरोबर काढणार. इंटरनलचा शॉर्टकट सांगतो. इंटरनलचा शॉर्टकट काय या ठिकाणी. आता या फ्रेमचा जर विचार केला, इथं जॉईंट आहे, हा जॉईंट आहे, हा जॉईंट आहे, तर ही ट्रायंग्युलर फ्रेम झाली, ही ट्रायंग्युलर फ्रेम झाली. ट्रायंगल इज द परफेक्ट, ट्रायंगल इज द परफेक्ट. आता हा जॉईंट नाही आहे हे लक्षात घ्या. हा जॉईंट आहे, जॉईंट. सो जॉईंट झाला तर 2 4 3 2 4 3 इज द ट्रायंगल, ट्रायंगल परफेक्ट. 4 2 5 ट्रायंगल, ट्रायंगल परफेक्ट. हा जॉईंट नाही आहे हे लक्षात घ्या. सो इट इज अ कंप्लीट रेक्टँगल 1 2 5 6 आणि कंप्लीट रेक्टँगल आहे. एक डायगोनल सफिशियंट असतो, पण तिथं 2 आहेत म्हणजे एक ॲडिशनल आहे आणि तो ॲडिशनल म्हणजेच इंटरनल डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी. बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे 3. चला मॅच द फॉलोइंग टाईप क्वेश्चन आहे. खाली वरती झालं का. काय नको राहू दे. ठीक आहे. हे बघा मॅच द फॉलोइंग टाईप क्वेश्चन आहे. मी या क्वेश्चनला माझ्या पद्धतीने तयार करतो कारण थोडंसं खालीवरती झालंय आहे की नाही. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. चला आता या क्वेश्चनला आपण आपल्या पद्धतीने सोडवूया. म्हणजे काय, ABC असे 3 ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. एक आहे रिजिड जॉइंटेड प्लेन फ्रेम, एक आहे पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम, एक आहे रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम. तर याच्यासाठी आपण काय करू बघा, इकडे आहे टाइप ऑफ स्ट्रक्चर. लिस्टमध्ये या ठिकाणी काय आहे, टाइप्स ऑफ स्ट्रक्चर आणि लिस्ट 2 मध्ये आहे स्टॅटिक इनडिटर्मिनसीचा फॉर्म्युला. मी तुम्हाला 2 अप्रोच शिकवले का नाही, एक फॉर्म्युला अप्रोच आणि दुसरा जनरल अप्रोच. तर अकॉर्डिंग टू द जनरल अप्रोच फॉर्म्युला कसा बनेल आपण ते बनवूया अकॉर्डिंग टू द जनरल अप्रोच. मग आता बघा पहिली फ्रेम कोणती आहे, रिजिड जॉइंटेड प्लेन फ्रेम. रिजिड जॉइंटेड प्लेन फ्रेमचा फॉर्म्युला असा लिहायचा DS इक्वल टू रिजिड जॉइंटेड प्लेन मध्ये असणारी फ्रेम. तर एका मेंबरमध्ये 3 इंटरनल फोर्सेस 3M प्लस सपोर्ट रिॲक्शन हे झालेत अननोन्स. हे काय झालेत अननोन्स. मायनस इक्वेशन्स, एका जॉइंटला 3 इक्वेशन तर 3J. हे झालं पहिल्याचं आन्सर. दुसरं पिन जॉइंटेड स्पेस. पिन जॉइंटेड स्पेस DS इक्वल टू पिन जॉइंटेड आहे ती प्लेन मध्ये असू द्या का स्पेस मध्ये असू द्या, पिन जॉइंटेड आहे. काय आहे, पिन जॉइंटेड आहे ती प्लेन मध्ये असू द्या का स्पेस मध्ये असू द्या. तर त्याचं जे काही उत्तर असेल बघा ते लक्ष द्या इकडे. पिन जॉइंटेड तर एका मेंबरमध्ये एकच प्लस सपोर्ट रिॲक्शन आणि स्पेसमध्ये ॲट एव्हरी जॉईंट देअर आर 3 इक्वेशन 3J. नंतर रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम. रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम DS इक्वल टू रिजिड जॉइंटेड तर 6M प्लस R मायनस 6 टाइम J. हे असं झालं. आता उरला काय आपला या ठिकाणी चौथा, मी तो लिहून देतो तुम्हाला. सो नंबर 4D. तर नंबर 4D या ठिकाणी काय असणार, नंबर 4D रिजिड जॉइंटेड प्लेन झालं, रिजिड जॉइंटेड स्पेस झालं. आता पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम. चलो प्लेन फ्रेम. तर आता या प्रश्नाचं उत्तर द्या. प्लेन फ्रेम पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम तर DS इक्वल टू पिन जॉइंटेड आहे. सो एका मेंबर मध्ये एक M प्लस R मायनस 2J M प्लस R मायनस 2J. तर अशा पद्धतीने याचे ऑप्शन्स अवेलेबल असतील जे आपण या ठिकाणी काय करणार मॅच द फॉलोइंग मध्ये
कनेक्ट करणार, पण ते थोडंसं मिसमॅच झालं, त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित लिहून घ्या त्याला. चला पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बोला. ए रिजिड जॉइंटेड फ्रेम, कोणती आहे? रिजिड जॉइंट, कीवर्ड अंडरलाईन करा. फ्रेम विथ 3 बेज आहेत, 3 बेज आहेत आणि 2 स्टोरी आहे. 2 स्टोरी अँड 3 बेज. मग आता बघा लक्षात ना, 3 बेज 1 2 3 1 2 3 आणि 2 स्टोरी. 2 स्टोरी ठीक आहे. हॅज 2 फिक्स्ड कॉलम, हॅज 2 फिक्स्ड कॉलम आणि 2 हिंज. मग 4 पैकी 2 फिक्स आहेत. सपोज हे 2 फिक्स आहेत, कुठलेही 2 फिक्स घेऊ शकतात तुम्ही, आणि 2 या ठिकाणी हिंज आहेत, 2 या ठिकाणी हिंज आहेत. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंग फ्रेम तयार होते. यामध्ये काय म्हटले? बे किती आहेत? 3 बे आहेत. हा बे 1, हे बे आहे, ही पण बे आहे, याला बे म्हणतात. 2 कॉलम मध्ये असणारा अंतर याला म्हणतात बे. ठीक आहे. आणि हे आहे स्टोरी. स्टोरी ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो 2 कॉलम मधला अंतर बे आणि स्टोरी, अशी बिल्डिंग फ्रेम आहे. प्रश्न तोच आहे की फाइंड आउट डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी, डीएस. सांगा मग. डी एक्सटर्नल प्लस डी इंटरनल मायनस फोर्स रिलीज, मायनस फोर्स रिलीज. एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या अगोदर मी तुम्हाला पिन जॉइंटेड फ्रेमचा प्रॉब्लेम घेतला, बीमचा प्रॉब्लेम घेतला, आता हा रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे. तर असे तुम्हाला प्रश्न विचारले जातील पेपरमध्ये, तर तुम्हाला सगळ्यांसाठी रेडी राहणं गरजेचं आहे. सोडवा बघू किती येतं आन्सर तुमचं. आधी एक्सटर्नल काढा. एक्सटर्नल कसा असणार? सपोर्ट रिॲक्शन आर मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन. रिजिड जॉइंटेड प्लेन मध्ये फ्रेम आहे, सो 3 टाइम बॉक्सेस, सो 3 टाइम कट मायनस फोर्स रिलीज. कुठेही इंटरनल हिंज वगैरे दिसत नाही, 0. त्याचा आन्सर काय येणार? 0. पुढे सांगा. सपोर्ट रिॲक्शन 3 3 2 2, 3 आणि 3 6 आणि 2 आणि 2 4, 6 आणि 4 10. तर 10 सपोर्ट रिॲक्शन मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन आहे 3, बरोबर, प्लस 3 टाइम बॉक्स. बॉक्स किती आहेत या ठिकाणी? 1 2 3, 3च बॉक्स आहेत. फोर्स रिलीज येणार नाही 0, कारण कुठे इंटरनल हिंज वगैरे नाही. हे 7 3 त्रिक 9 आणि हे झाले 16. तर डीएसचं उत्तर किती आलं ह्या क्वेश्चनचं? 16. 16 ऑप्शन नंबर डी, बरोबर. डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करता आली पाहिजे तुम्हाला. रिजिड जॉइंटेड किती? 3 बेस आणि 2 स्टोरी बिल्डिंग. चलो. द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी ऑफ, द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी ऑफ पिन जॉइंटेड स्पेस फ्रेम. जनरल फॉर्म्युला लिहायचा आपल्याला, पिन जॉइंटेड स्पेस फ्रेमचा फॉर्म्युला. मग डी एस काय तुम्हाला म्हटलं मी? अननोन, अननोन फोर्सेस, अननोन फोर्सेस मायनस नोन इक्विलिब्रियम इक्वेशन. नोन इक्विलिब्रियम इक्वेशन्स. अननोन फोर्सेस मायनस नॉन इक्विलिब्रियम इक्वेशन. मग अननोन फोर्सेस कोणकोणते असतात? अननोन फोर्सेस कोणकोणते असतात सांगा? पिन जॉइंटेड स्पेस, मेंबर फोर्सेस आणि सपोर्ट रिॲक्शन. मग मेंबर, एका मेंबरमध्ये एकच सपोर्ट रिॲक्शन म्हणून आर मायनस स्पेसमध्ये 3J. सो ज्या विद्यार्थ्याचं M+R-3J उत्तर असेल ते अगदी बरोबर असणार. आणि जर प्लेनमध्ये असतात तर M+R-2J. सो M+R-3J ऑप्शन बी करेक्ट आहे. चला पुढचा. कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी म्हटलंय. कायनेमॅटिक, कायनेमॅटिकचा अर्थ काय होतो? फ्रीडम, डिग्री ऑफ फ्रीडम. बोला. DK डिग्री ऑफ फ्रीडम. कुठेही काही मेन्शन केलेलं नाही. ॲक्झियल डिफॉर्मेशन निग्लेक्ट करा किंवा नाही, त्यामुळे टोटल डीके आपण काढू. त्यामुळे काय करू? टोटल काढू. आता टोटल डीके काढताना हा आहे फिक्स. सो फिक्सला ह्या ठिकाणी डीके किती असतो? 0. फ्रीडम. हा कोण आहे? हा आहे रोलर. क्लिअर मेन्शन होते की हा रोलर आहे. एक असणार हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आणि दुसरं डिस्प्लेसमेंट म्हणजे इथं असणार रोटेशन. तर देअर आर 2 डिस्प्लेसमेंट, 2 फ्रीडम इथं पॉसिबल झाले. हा कोण आहे तुमचा? रिजिड. ठीक आहे, कारण फिक्स ना, हा रिजिड जॉइंट आहे. तर इथं 3 फ्रीडम असणार. 3 कसे? अलॉंग एक्स, अलॉंग वाय आणि थिटा. तर या ठिकाणी 3 फ्रीडम झाले. तर हा 3 आणि हा 2, 5. तर एकूण या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? टोटल किती? 5.
इथं 3 फ्रीडम आणि इथं 2 फ्रीडम, 3 आणि 2 5, इथं किती आहे 0. आणि जर का सपोज तुम्हाला इन केस असं जर का विचारलं की निग्लेक्ट द ॲक्झियल डिफॉर्मेशन, निग्लेक्टिंग द ॲक्झियल डिफॉर्मेशन, तर या कॉलमसाठी आपण dy ला डिलीट करू, dx याच्यासाठी डिलीट होणार, इथला थिटा आणि एक स्वे पकडला जाईल, म्हणजे 2 मेंबर आपण मायनस करणार. 5 मधून 2 गेले तर उत्तर येणार डायरेक्टली 3. निग्लेक्टिंग दी ॲक्झियल डिफॉर्मेशन जर विचारलं तर, अदरवाइज टोटल 5. चलो, डीके आणि डीएस 2017चा अतिशय सुंदर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये डीएस आणि डीके दोघं विचारलेलं आहे. डीएस आणि डीके दोघं विचारले. ट्राय करा, आधी डीएस काढा. आणि पेपरमध्ये काम करायचं जेव्हा वेळ कमी असतो तर पहिला ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शनवरून आणखी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. 12 15 15, पण दुसरा ऑप्शन 8 12 10 9, 8 12 10 9, दुसरा ऑप्शन वेगवेगळा आहे. तर दुसरा म्हणजे डीके. मग जर तुम्ही डीके जर काढला ना तर लवकर काम होईल. आधी आपण डीके काढू. डीके, चलो टोटल डीके काढू आपण. सी ला किती 3, रिजिड जॉइंटेड आहे. सो ॲट इच जॉइंट देर इज अ 3 फ्रीडम. इथं 3, इथं 3, इथं 3, या पॉइंटला 3, या पॉइंटला 3, इथं पण 3, इथं पण 3. ओके, नंतर हा 0, हा 0, हा 0. तर आता काउंट करू आपण 1 2 3 4 5 6 7, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. तर या प्रश्नाचं उत्तर डीके किती झालं टोटल 21. बट प्रॉब्लेम काय आहे की ऑप्शनमध्ये अवेलेबल नाहीये. ऑप्शनमध्ये टोटल 21 अवेलेबल नाही. तर त्या केसमध्ये निग्लेक्ट द ॲक्झियल डिफॉर्मेशन, मेंबर मायनस करा. मग त्या केसमध्ये काय करा, मेंबर मायनस करा. सो डीके इज इक्वल टू 21 मायनस नंबर ऑफ मेंबर्स. आता नंबर ऑफ मेंबर मायनस करताना पण मुलं चुका करतात. मेंबर कसे काउंट करायचे, हॉरिझॉन्टल 1 2 3 4 हॉरिझॉन्टल मेंबर आहेत. उभे 5 6 7 8 9 10 आणि ई आणि एफ मध्ये असणारा एक 11. टोटल मेंबर किती आहेत 11. मग 21 मधून 11 मायनस केलं तर उत्तर किती येणार 10. सो ज्या ऑप्शन मध्ये डीके 10 आहे ते त्याचं करेक्ट उत्तर असणार. बरोबर, पेपरमध्ये असं लवकर काढायचं. पण आता आपल्याकडे वेळ अवेलेबल आहे तर आपण डीएस पण काढून बघू. मग आता डीएस आपण चेक करू. सो डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी एक्सटर्नल प्लस इंटरनल. फोर्स रिलीज येणार नाही, कुठेही इंटरनल हिंज नाहीये. मायनस फोर्स रिलीज पण तो येणार नाही. फोर्स रिलीज 0. चला, सपोर्ट रिॲक्शन 3 आणि 3 2 6 आणि 3 3 9. देर आर 3 फिक्स सपोर्ट, 9 रिॲक्शन मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन 3. इंटरनली 3 टाइम्स कट लिहित असतो आपण. आता कट किती देणार, किती बॉक्स आहेत, हा 1 आणि हा 1 2. सो देर आर ओनली 2 बॉक्सेस. मग बोला 9 3 गेले 6 आणि 3 2 6, 6 ने 6 12. सो डीएसचं उत्तर किती आलं मित्रांनो 12. सो डीएसचं उत्तर आलं 12. सो डीएस 12 आणि डीके 10. चलो पुढचा क्वेश्चन. पिन जॉइंटेड. आता याला तर शॉर्टकट मध्ये लगेच काढलं पाहिजे तुम्ही, हा, पण प्रश्न वाचा. इंटरनल विचारलंय का टोटल विचारलंय. सो इन द पिन जॉइंटेड ट्रस शोन इन द फिगर द स्टॅटिक डिग्री ऑफ इनडिटर्मिनसी. स्टॅटिक म्हणजे टोटल. डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी टोटल काढा. सो डीएस इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल. एक्सटर्नल काय असते आर मायनस ई आणि इंटरनल आपण ह्या प्रश्नासाठी शॉर्टकट वापरूया. इंटरनल साठी जर का शॉर्टकट वापरला तर ही रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर आहे, एक डायगोनल सफिशियंट पण एक एक्स्ट्रा आहे, इथं पण एक एक्स्ट्रा आहे. तर इंटरनल किती आलं 2. चला, सपोर्ट रिॲक्शन किती. हिंज सपोर्ट प्रोव्हाइड 2 रिॲक्शन, रोलर सपोर्ट प्रोव्हाइड्स 1 रिॲक्शन. 2 आणि 1 3. 3 मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन 3 प्लस 2. तर याचा डीएस आला इक्वल टू 2. सो डीएस इक्वल टू 2. ए. चलो, एमपीएससी 2017चा प्रश्न आहे. आता एमपीएससी एग्जाम 2017. द स्ट्रक्चर इज सेड टू बी स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आपण कधी म्हणायचं, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर कधी म्हणायचं. द नंबर ऑफ अननोन रिॲक्शन कंपोनंट एक्सीड द नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन. अगदी बरोबर. आपल्याकडे काय असतात, नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स पेक्षा जर का जास्तीच्या अननोन असतील, अननोन म्हणजेच काय रिॲक्शन कंपोनंट, द नंबर ऑफ अननोन रिॲक्शन कंपोनंट, अननोन कंपोनंट जर एक्सीड म्हणजे जास्त कुणापेक्षा
द नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन, देन इट इज नोन एज अ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. नंबर 2 वाचा, द नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन एक्सीड द नंबर ऑफ अननोन रिॲक्शन. अननोन पेक्षा इक्विलिब्रियम जास्त आहेत, अननोन पेक्षा इक्विलिब्रियम इक्वेशन जास्त आहे, तर ते सॉल्व्ह करू शकतं, तरी स्टॅटिकली डिटर्मिनेटची डेफिनेशन झाली. द नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन इक्वल टू द नंबर ऑफ अननोन. जेवढे इक्वेशन्स आहेत तेवढेच अननोन आहेत. अगेन इट इज अ स्टॅटिकली डिटर्मिनेट. स्टॅटिकली डिटर्मिनेट, स्टॅटिकली डिटर्मिनेट. आणि जेव्हा अननोन जास्त असतात त्याला स्टॅटिकली इनडिटर्मिनेट किंवा रिडंडंट किंवा हायपरस्टॅटिक स्ट्रक्चर आपण म्हणत असतो. ऑप्शन 1 करेक्ट असणार याचं. पुढचा, द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी ऑफ रिजिड जॉइंटेड, काय म्हटलं अंडरलाईन कोणाला करणार, रिजिड जॉइंटेड प्लेन. रिजिड जॉइंटेड प्लेन फ्रेम, 15 मेंबर, 3 रिॲक्शन, 14 जॉईंट. ऑलरेडी मी थेरी शिकवताना हा प्रश्न घेतलाय, तर इथं डायग्राम दिलेली नाही, तर अप्रोच कोणता वापरणार, जनरल अप्रोच. फॉर्म्युला लिहा डीएसचा. डीएस रिजिड जॉइंट, प्रत्येक मेंबरमध्ये 3 प्लस सपोर्ट रिॲक्शन मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन ॲट इच जॉइंट 3J. 3M प्लस R मायनस 3J. याचा आपण वापर करू आणि सांगा मेंबर किती आहेत. सो मेंबर किती आहेत, आय थिंक 15 मेंबर आहेत. 15 मेंबर, 3 5 हे बघा 15 प्लस रिॲक्शन किती आहेत, 3 रिॲक्शन मायनस जॉईंट किती आहेत, 14 जॉईंट आहेत. सोडवा. 15 त्रिक 45 अधिक 3 48 मायनस 14 त्रिक 42. तर याचं उत्तर किती आलं, DS इक्वल टू 6. ऑलरेडी हा क्वेश्चन मी थेरी शिकवताना घेतलेला आहे. DS इक्वल टू 6. MPSC 2018चा प्रश्न आहे. चलो MPSC 2019. बोला. ए स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर इज वन स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. मग ते असं स्ट्रक्चर असतं का की कधीच आपण अनालिसिस करू शकत नाही, रॉंग. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आपण अनालाइज करतो, पण त्याला 2 गोष्टींची रिक्वायरमेंट असते. एक स्टॅटिकली इक्विलिब्रियम इक्वेशन प्लस कंपॅटेबिलिटी. ठीक आहे. सो इट कॅन बी अनालाइज युजिंग इक्वेशन ऑफ स्टॅटिक्स, म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन, आणि त्यासोबत त्याला आणखी काय लागतात, सम एक्स्ट्रा इक्वेशन नोन ॲज अ कंपॅटेबिलिटी. इक्वेशन ऑफ स्टॅटिक प्लस कंपॅटेबिलिटी इक्वेशन, या दोघांच्या मदतीने हे या ठिकाणी काय होतात, सॉल्व्ह होत असतात. ठीक आहे. जर डिटर्मिनेट असेल तर डिटर्मिनेटला फक्त स्टॅटिक्सचे इक्वेशन्स लागतात. नेक्स्ट, MPSC 2019 स्टॅटिक्स अँड कंपॅटेबिलिटी. व्हेरी गुड, बरोबर. ए डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी DS TS. डिग्री ऑफ स्टॅटिक बघा, इंटरनली हिंज आहे. याचा अर्थ हे रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे. ही फ्रेम कशी आहे, रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे. इट इज नॉट अ पिन जॉइंटेड. पिन जॉइंट मध्ये इंटरनली हिंज असतो का, नाही. ही रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे. जरी प्रश्नात दिली नसेल तर आपण अशा पद्धतीने समजून घ्यायचं, रिजिड जॉइंटेड प्लेन फ्रेम, कारण इंटरनली हिंज दिलेलं आहे तिथं, प्लेन फ्रेम. मग फॉर्म्युला काय असणार, एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. तुम्हाला फसवण्यासाठी उगाच त्याने रेक्टँगल फ्रेम दिल्या, म्हणजे एखाद्याला वाटलं पाहिजे की बाबा ही ट्रस आहे, पण असं नाही, इंटरनल पिन आहेत. हां, चलो एक्सटर्नलचा फॉर्म्युला R मायनस E, आणि जर ही रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे तर इंटरनल काय येणार, 3 टाइम्स कट मायनस फोर्स रिलीज. आता फोर्स रिलीज बघा, जिथं कुठे इंटरनल हिंज असेल तर इथं N मायनस 1, तर N किती आहे, 2 मायनस 1. N म्हणजे नंबर ऑफ मेंबर्स मीटिंग, N मायनस 1, 1 आणि 1 2, सो 2 मायनस 1 इक्वल टू 1. इथं N मायनस 1, सो 2 मायनस 1 इक्वल टू 1. बरोबर. तर इंटरनल हिंजला 1, ह्या इंटरनल हिंजला 1, सो देअर आर 2 फोर्स रिलीज. चला, सपोर्ट रिॲक्शन किती, हा आहे आपला हिंज 2, हा आहे रोलर 1, हा आहे रोलर 1, 1 आणि 1 2 आणि 2 4. तर देअर आर 4 सपोर्ट रिॲक्शन्स, 4 सपोर्ट रिॲक्शन. इक्विलिब्रियम इक्वेशन 3 प्लस बॉक्स किती आहेत, 3 मल्टिप्लाय बाय 2 आणि मायनस 2. तर 4 3 गेला 1, 3 2 6 मायनस 2, तर 7 मायनस 2, आन्सर किती आला पाहिजे, 5. क्वेश्चन मस्त सुंदर क्वेश्चन होता, कारण रेक्टँग्युलर फ्रेम दिली होती. तर एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की अरे यार हे तर ट्रस आहे, पण राजा ट्रसमध्ये कधीच इंटरनली हिंज नसतो. इंटरनली हिंजमुळे आपण समजून घ्यायचं की ही फ्रेम रिजिड जॉइंटेड आहे. ओके, रिजिड जॉइंटेड असल्यामुळे इंटरनल मी 3C वापरलाय. चलो पुढचा, हा हिंज आहे.
हिंज. चलो, तर काय काढायचं आहे, कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी ऑफ द फॉलोइंग बीम. कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी फाइंड आउट करायची आहे. सो डीके फाइंड आउट करायचा आहे. तर बघा 1 बाय 1 बघू आपण. हा आहे फिक्स. सो फिक्सला कोणत्याही प्रकारचा डीके राहणार नाही, 0. आता हा कोण आहे, इंटरनल हिंज. इंटरनल हिंजला n+2. सो इथं 4 असतील आणि ते 4 कसे, याचा थिटा याचा थिटा, ठीक आहे. 2 थिटा झाले, एक व्हर्टिकल, बरोबर, एक झाला व्हर्टिकल आणि एक झाला हॉरिझॉन्टल. याला म्हणतो डेल्टा वाय, याला म्हणतो मी डेल्टा एक्स. सो देर आर 4, या ठिकाणी झाले 4. नंतर हा कोण आहे, रोलर. सो रोलरला किती असतात, 2. 2 कसे, एक अलॉंग द रोलर बरोबर, आणि दुसरा असणार इथं थिटा बी. थिटा बी हे झाले 2. हे झाले 2 फ्रीडम रोलरला. पुन्हा एफ म्हणजे काय, इंटरनल हिंज. अगेन देर इज अ 4. इथं 4 असणार. 4 कसे, एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल, याचा थिटा आणि याचा थिटा, याचा थिटा, याचा थिटा, हा व्हर्टिकल, हा हॉरिझॉन्टल. हे झाले 4, बरोबर. पुढे कोण आहे, हा हिंज आहे. सो हिंज प्रोव्हाइड्स ओनली 1, थिटा सी, एकच हिंज आहे. हिंज आहे तो. हा कोण आहे, स्प्रिंग. तर स्प्रिंग फक्त काय करतो, एका डायरेक्शनमध्ये, फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये रिॲक्शन देतो. म्हणजे इथं पण 2 फ्रीडम भेटतील आपल्याला. आणि 2 फ्रीडम इथं कसे असतील, जर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये रिॲक्शन, तर हा डेल्टा एक्स आणि थिटा डी आणि थिटा डी असे 2 फ्रीडम इथं भेटतील. तर हे झाले टोटल नंबर ऑफ फ्रीडम. आता काउंट करू आपण. 4 आणि 2 6 आणि 4 10, 4 आणि 4 8 आणि 2 10, 11 12 13. सो देर आर 13, बरोबर, 13. तर ह्या ठिकाणी 13 ऑप्शन आहे का, चेक करा एकदा. हा आहे स्प्रिंग. स्प्रिंग फक्त एकच रिॲक्शन देतो, म्हणजे 2 फ्रीडम आहेत तिथं, डेल्टा एक्स आणि थिटा. त्यानंतर हिंजला 1 आहे, इथं 4 आहेत, इथं हा रोलर असल्या कारणाने 2 आहेत, हा इथं 4 आहेत आणि इथं 0 आहेत. सो 4 आणि 4 8 आणि 2 10, 12 आणि 1 13. सो 13 आन्सर नाही आहे. मग आपण आता काय करू, निग्लेक्ट दी ॲक्झियल डिफॉर्मेशन. म्हणजे अलॉंग द ॲक्सिस डिफॉर्मेशन्स आहेत ते आपण निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करू. अलॉंग द ॲक्सिस डिफॉर्मेशन बघा, ॲक्झियल डिफॉर्मेशन ऑफ द मेंबर. मग ॲक्झियल डिफॉर्मेशन, आता टोटल नंबर ऑफ मेंबर आपण काउंट करण्याचा प्रयत्न करू. ॲक्झियल डिफॉर्मेशन ऑफ दी मेंबर. तर हा जो काही मेंबर आहे बघा, हा एक मेंबर आहे आणि हा एक मेंबर आहे. तर या मेंबरसाठी ॲक्झियल डिफॉर्मेशन, सी टू डी मेंबरसाठी ॲक्झियल डिफॉर्मेशन जर निग्लेक्ट करायचा प्रयत्न केला तर हा डेल्टा एक्स इथं कट झाला. त्याच्यानंतर हा जो जॉईंट आहे, हा जॉईंट, या जॉईंटमुळे काय होतंय की इथं ॲक्झियल डिफॉर्मेशन येणार आहे आणि हा ॲक्झियल डिफॉर्मेशन म्हणजे इथला डेल्टा एक्स, मी याला निग्लेक्ट करून टाकतो. या जॉईंटमुळे इथं ॲक्झियल डिफॉर्मेशन येणार आहे, मी याला निग्लेक्ट करून टाकतो. मग किती झाले, ज्या ठिकाणी 3 निग्लेक्ट केलेत मी, बरोबर. सो 3 निग्लेक्ट केले. मग 13 मधून 3 गेल्यावर उत्तर याचं किती आलं पाहिजे, 10. असं याचं उत्तर येणार. 10 या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. सो पुन्हा लक्षात घ्या, ॲक्झियल डिफॉर्मेशन आपण डायरेक्टली इथं मेंबर नाही मायनस केले. 1 2 3 4 5, डायरेक्टली 13 मधून 5 असं मेंबर मायनस नाही केलं मी ह्या ठिकाणी काय केलं, ॲक्झियल डिफॉर्मेशन जे आहेत ते मायनस करण्याचा प्रयत्न केला. मेंबर जनरली मायनस कुठे करत असतो आपण, फ्रेममध्ये डायरेक्टली मेंबर मायनस करून टाकायचे. पण बीममध्ये थोडंसं डोकं लावायचं. म्हणजे कसं, हा सी टू डी मेंबर होता बघा, हा सी टू डी मेंबर. तर याचं जे काही ॲक्झियल डिफॉर्मेशन असणार सी टू डीचं अलॉंग द एक्स ॲक्सिस, तर मी हा एक डेल्टा मायनस केला. नंतर हा बी टू सी मध्ये एक इंटरनल हिंज आहे. बी टू सी मध्ये एक इंटरनल हिंज आहे. जरी 2 मेंबर त्याने कनेक्ट केले पण एकच इंटरनल हिंज आहे आणि त्यामुळे ॲक्झियल फक्त एकच भेटतोय मला, डेल्टा एक्स. मग त्याला मी निग्लेक्ट केला. तसंच ए आणि बी मध्ये जरी हे 2 मेंबर असतील तर ते इंटरनली कनेक्ट आहे पिनला आणि ह्या पिनमुळे ॲक्झियल डायरेक्शनमध्ये एकच डेल्टा एक्स मला मिळतोय. तर यासाठी हा डेल्टा एक्स निग्लेक्ट केला, याच्यासाठी हा डेल्टा एक्स निग्लेक्ट केला आणि यासाठी हा डेल्टा एक्स निग्लेक्ट केला. सो 3 डेल्टा एक्स मी निग्लेक्ट केले या ठिकाणी. 13 मधून 3 गेले 10 या प्रश्नाचं उत्तर मी देणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. पुढे चूज द करेक्ट, एकच मिनिट. चला, आता एमपीएससी मध्ये विचारले गेलेले प्रश्न, एमपीएससी मध्ये विचारले गेलेले 2020 पर्यंतचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. 2020 पर्यंत जेवढेही प्रश्न विचारले ते आपण इथे घेतलेले आहेत आणि तुमच्या लक्षात आले असतील जवळजवळ सगळेच प्रश्न आपल्याकडनं सुटलेत. आता याच्या पुढे इतर पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये विचारलेले प्रश्न बघूया. कारण एमपीएससी काय करतं, ह्या सगळ्या गोष्टींवरती IAS मधले पण 1 मार्क्सचे क्वेश्चन रिपीट करतं, गेटमधले सुद्धा क्वेश्चन घेत असतं. इतर पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा रिपीट करत असतात. चला मग आता याला ट्राय करा. चूज द करेक्ट ऑप्शन आणि क्लासिफाय द फॉलोइंग स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कोणतं आहे, कॅन्टिलिव्हर. हे स्ट्रक्चर कोणतं आहे,
कॅन्टिलिव्हर, कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर असं घ्या त्याला. कॅन्टिलिव्हर कोणत्याही प्रकारचा लोड आहे का नाही. सो कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चरला 3 सपोर्ट रिॲक्शन्स असतील इथं. हे बघा 3, एक बेंडिंग मोमेंट नावाची रिॲक्शन, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल असं घ्या. सो इट इज अ कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर विथ 3 सपोर्ट रिॲक्शन ॲट फिक्स आणि इथं सपोर्ट रिॲक्शन किती 0. मग सांगा मला कॅन्टिलिव्हर जे काही स्ट्रक्चर असतं हे कसं असतं, स्टॅटिकली डिटर्मिनेट असतं. कसं असतं, स्टॅटिकली डिटर्मिनेट. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. पुढे, इफ ए प्लेन ट्रस सॅटिस्फाय द कंडिशन इंटरनल आहे बघा, m इक्वल टू 2j मायनस 3, m इक्वल टू 2j मायनस 3 वेअर m इज द नंबर ऑफ मेंबर आणि j इज द नंबर ऑफ जॉईंट. जर ही कंडिशन जर का सॅटिस्फाईड केली तर आपण त्याला काय म्हणतो, इकडे लक्ष द्या, व्यवस्थित पण लक्ष द्या. इट इज इंटरनली, कारण हा फॉर्म्युला इंटरनल आहे, इंटरनली डिटर्मिनेट, इंटरनली डिटर्मिनेट आणि यासोबत ही कशी असते, स्टेबल असते, स्टेबल. जर नंबर ऑफ मेंबर्स जास्त असले रिक्वायरमेंट पेक्षा, मी काय म्हटलं, 2 जर असले, 2 जसे रेक्टँगल मध्ये असतात, तर इंटरनली इनडिटर्मिनेट, इंटरनली इनडिटर्मिनेट आणि हे सुद्धा स्ट्रक्चर स्टेबल असतं. बट याला आपण ओव्हर रिजिड स्ट्रक्चर म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ओव्हर रिजिड. आता ओव्हर रिजिड स्ट्रक्चर म्हणजेच काय, स्टेबलच असणार ना, ओव्हर रिजिड. आणि जर मेंबर्स कमी असतील तर स्टॅटिकली तर तो, इंटरनली तर तो डिटर्मिनेट असणारच, कमी आहेत, मेंबर्स कमी आहेत म्हणजे अननोन फोर्सेस कमी आहेत. तर इंटरनली मेंबर फोर्सेस कमी आहेत, अननोन कमी आहेत, तर डिटर्मिनेट जर असणार तो, पण ह्या स्ट्रक्चरला अनस्टेबल स्ट्रक्चर म्हणतात. याला काय म्हणतात, अनस्टेबल किंवा डेफिशियंट किंवा याला मेकॅनिझम असं म्हणतात. याला काय म्हणतात, मेकॅनिझम. बरोबर, हे लक्षात घ्या. सो इथं काय म्हटलंय, m इक्वल टू 2j मायनस 3. सो इट इज इंटरनली डिटर्मिनेट. चेक करा कुठे, डिटर्मिनेट इंटरनली. सो ऑप्शन नंबर 1 इंटरनली डिटर्मिनेट. जर मेंबर जास्त असतील तर इंटरनली इनडिटर्मिनेट, ज्याला ओव्हर रिजिड असं म्हणतात. मेंबर कमी असेल तर इंटरनली डिटर्मिनेट, बट याला अनस्टेबल किंवा डेफिशियंट और मेकॅनिझम आपण म्हणतो. चलो पुढचा 17 नंबरचा क्वेश्चन करा ट्राय. स्ट्रक्चर्स हॅव्हिंग मोर रिॲक्शन दॅन रिक्वायर्ड फॉर नेसेसरी सफिशियंट कंडिशन. रिॲक्शन जास्त आहेत, रिॲक्शन म्हणजेच अननोन्स. when the reactions or unknowns are more, it is over rigid, statically indeterminate. यालाच आपण हायपरस्टॅटिक म्हणतो. रिॲक्शन जास्त आहेत, मोर रिॲक्शन्स दॅन द रिक्वायर्ड रिॲक्शन पेक्षा जास्तीच्या रिॲक्शन असतील, सो इट इज अ हायपरस्टॅटिक. व्हेरी गुड. इट इज अ इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. व्हेरी गुड. इनडिटर्मिनेट, हायपरस्टॅटिक, आणखी त्याला शब्द आहे रिडंडंट स्ट्रक्चर. सो ए आणि सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे, जे ऑप्शन नंबर बी वर अवेलेबल आहे. वेन द रिॲक्शन्स आर मोर. चला पुढचा प्रश्न, द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी, ds विचारलाय, ds इक्वल टू किती. द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी. आता इथे इंटरनली लिंक आहे, लिंक, आणि लिंकला फोर्स रिलीज किती घ्यायचे, 2. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघू, हा हिंज आहे, सो इट प्रोव्हाइड्स 2 रिॲक्शन्स. ठीक आहे. हा रोलर आहे, सो इट प्रोव्हाइड्स 1 रिॲक्शन. रोलर 1 प्रोव्हाइड करतो, हा हिंज आपल्याला 2 रिॲक्शन प्रोव्हाइड करणार. सो 2 आणि 2 4 आणि 1 5. सो एक्सटर्नल फॉर्म्युला लिहून घेतो आधी, ds इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्सेस रिलीज. बरोबर. आता एक्सटर्नल कसं येणार, सपोर्ट रिॲक्शन किती आहेत, 2 आणि 2 4 आणि 1 5, मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन 3, प्लस ऍक्च्युली हा बीम प्रॉब्लेम आहे आणि त्याला मध्ये इंटरनली लिंक अटॅच केली, सो हाला 0, मायनस लिंक कशाला म्हणतात, मी काय म्हटलं तुम्हाला, हा असा एक मेंबर आहे ज्याचा एका एंडला हिंज आहे, दुसऱ्या एंडला हिंज आहे आणि मध्ये कोणत्याही प्रकारचा लोड नाही, तर याला लिंक म्हणतो. आणि लिंकसाठी फोर्स रिलीज डायरेक्टली किती घ्यायचा, 2 घ्यायचा. सो फोर्स रिलीज किती, 2. सो 5 3 गेले 2, मायनस 2, तर या प्रश्नाचं उत्तर येणार 0. सो ds इक्वल टू 0. सो स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर, ds किती आलाचा, 0. 19 नंबरचा क्वेश्चन, जीपीएससी गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन. हिंज नाही येत रे राजा, ते लिंक आहे. लिंक म्हणजे काय, एक मेंबर, लिंक कुणाला म्हणतात, मेंबरच्या दोघे एंडला जर हिंज असेल आणि मध्ये कोणताही लोड नसेल तर या पूर्ण स्ट्रक्चरला लिंक म्हणतात. आणि लिंकसाठी डायरेक्टली फोर्स रिलीज घ्यायचा 2. चलो पुढचा क्वेश्चन, द
द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी ऑफ द फ्रेम ds, पुन्हा फॉर्म्युला लिहा ds चा, ds इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल, डायग्राम असली का हा फॉर्म्युला लिहायचा, मायनस फोर्स रिलीज, बरोबर, फ्रेम आहेत. सो सपोर्ट रिएक्शन्स मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन प्लस 3 टाइम्स कट किंवा बॉक्स मायनस फोर्स रिलीज. बट प्रॉब्लेम असा आहे की इथं कट येणार 0, कारण कुठेही बॉक्स नाहीये. मग सपोर्ट रिएक्शन काउंट करा बरं. हा आहे फिक्स, सो इट प्रोव्हाइड्स 3 रिएक्शन. हा आहे फिक्स 3 रिएक्शन. हा आहे फिक्स 3 रिएक्शन. हा आहे रोलर ओनली 1 रिएक्शन. झालं का? चेक करा. 3 त्रिक 9 आणि 1 10. सो देर आर टोटल 10 रिएक्शन्स. रिएक्शन किती इथं टोटल 10 सपोर्ट रिएक्शन मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन 3. नंबर ऑफ बॉक्सेस नाही आहेत, सो 3 टाइम कट म्हणजे काय 0 मायनस फोर्स रिलीज. इंटरनल हिंज आहे, सो n मायनस ऑफ 1, सो 2 मायनस ऑफ 1 दॅट इज इक्वल टू 1. फोर्स रिलीज किती येणार तिथं 1. तर मग या ठिकाणी सरळ सरळ 10 न 3 गेले 7 आणि 1 गेला 6. तर ds चं उत्तर या ठिकाणी किती येणार 6, ऑप्शन बी. चला 20 नंबरचा क्वेश्चन करा ट्राय. बोलो. ए पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम देन द फिगर. बघा पिन जॉइंटेड ds चा फॉर्म्युला काय असतो प्लेन फ्रेम ds इक्वल टू, आठवतंय का फॉर्म्युला? बघा ds इक्वल टू पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम. सो ds इक्वल टू अननोन, एका मेंबर मध्ये एक रिएक्शन r, बरोबर, हे झाले अननोन, मायनस 2j. हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात हा काय म्हणतोय की m प्लस आर म्हणजे अननोन जे आहेत अननोन, m प्लस आर अननोन, अननोन जास्त आहेत, कुणापेक्षा जास्त आहेत? सो अननोन्स आर मोर दॅन 2j, तर याचं उत्तर नेहमी 0 पेक्षा मोठं असणार. आणि 0 पेक्षा मोठं म्हणजे काय? 0 पेक्षा मोठं म्हणजे काय? स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. सो इट स्टॅटिकली इनडिटर्मिनेट, आणि स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर स्टेबल असतं, ऑप्शन 1, कारण रिएक्शन जास्तीच्या. हे बघा हा सेम क्वेश्चन आपण एमपीएससी मध्ये सोडवला होता आणि तो जीपीएससी मध्ये पण विचारलेला आहे. मी तुम्हाला का दाखवतोय क्वेश्चन, कारण गोष्टी रिपीट होतात, म्हणून एमपीएससी मध्ये प्रश्न रिपीट होतात. आता बघा स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर, मी काय म्हटलं तुम्हाला, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर हे काय होत असतं, ॲनालाइज होतं, पण त्यासाठी मला लागतात इक्वेशन्स ऑफ स्टॅटिक आणि कंपॅटेबिलिटी इक्वेशन. इक्वेशन ऑफ स्टॅटिक्स आणि कंपॅटेबिलिटी इक्वेशन. सो ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. रिपीट झाला क्वेश्चन. बघा नेक्स्ट पुढे, चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. BPSC बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन. काय बघा, ए स्टेबल अँड स्टॅटिकली डिटर्मिनेट रियल बीम विल हॅव अ स्टेबल अँड स्टॅटिकली डिटर्मिनेट कॉन्जुगेट बीम. ठीक आहे. आता ऍक्च्युली हा जो क्वेश्चन आहे, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट रियल बीम विल हॅव अनस्टेबल कॉन्जुगेट बीम, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट कॉन्जुगेट बीम इज अनस्टेबल रियल बीम. आता ऍक्च्युली हा क्वेश्चन जो विचारलेला आपल्याला, हा सॉम आणि स्ट्रक्चरल अनालिसिस या दोघांचं कॉम्बिनेशन वरती विचारलेला प्रश्न आहे. मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो, ठीक आहे, पण याला थोडं बेसिक ना आपल्याला कॉन्जुगेट बीम मेथड आहे तसं लागतं. आता कॉन्जुगेट बीम मेथड काय म्हणते मी थोडं समजून सांगतो तुम्हाला, की अकॉर्डिंग टू द कॉन्जुगेट बीम मेथड, जर रियल बीम मध्ये, हे बघा हा आहे रियल बीम, हा आहे रियल बीम आणि हा आहे इकडे कॉन्जुगेट बीम. कॉन्जुगेट बीम, बरोबर. तर आता कॉन्जुगेट बीम मेथड काय म्हणते की जर का सपोज रियल बीम मध्ये एखादा सपोर्ट जर का सपोज हिंज असेल आणि एखादा सपोर्ट जर का सपोज रोलर असेल, हे लक्षात घ्या, याला सिंपल सपोर्ट्स म्हणतो आपण. जर एखाद्या बीम मध्ये एक सपोर्ट जर हिंज सपोर्ट आहे तर कॉन्जुगेट मध्ये तो हिंजच राहतो. जो हिंज आहे तो कॉन्जुगेट मध्ये हिंजच राहतो. जो रोलर आहे तो सुद्धा काय असतो, रोलरच असतो, रोलरच असतो. देयर इज नो चेंज इन सिंपल सपोर्ट्स. हिंजचा हिंजच राहणार, रोलरचा रोलर राहणार. बट जर का सपोज रियल बीम जर एक एंड फिक्स असेल आणि एक एंड फ्री असेल तर कॉन्जुगेट होत असताना काय होतं बघा, कॉन्जुगेट होताना जो फिक्स आहे तो फ्री बनतो आणि जो फ्री आहे तो काय बनतो, या ठिकाणी फिक्स बनत असतो. ठीक आहे. हे बेसिक जर माहिती असेल तर तुम्ही ह्या प्रश्नाला अप्रोच करू शकतात, एवढं बेसिक लागेल. आता हा काय म्हणतो, ए स्टेबल आणि स्टॅटिकली डिटर्मिनेट, हे पण डिटर्मिनेट आणि हे पण डिटर्मिनेट, स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहेत का नाही दोघं? यार हे का, बोथ स्ट्रक्चर्स आर स्टॅटिकली डिटर्मिनेट, सिंपल सपोर्ट आणि कॅन्टिलिव्हर. रियल बीम विल हॅव अ स्टेबल अँड स्टॅटिकली डिटर्मिनेट कॉन्जुगेट बीम. सिंपल हा बीम कोणता आहे,
सिम्पली सपोर्टेड बीम. याचा कॉन्जुगेट बीम कोणता आहे? सिम्पली सपोर्टेड. कॅन्टिलिव्हर, त्याचा कॉन्जुगेट बीम कोणता आहे? कॅन्टिलिव्हर. सो स्टेबल, स्टेबल. स्टॅटिकली डिटर्मिनेट, स्टॅटिकली डिटर्मिनेट. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट रियल बीम. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट रियल बीम. आता तुम्हाला मी इनडिटर्मिनेट बीम दाखवतो. फॉर एक्झाम्पल एक कंटिन्युअस बीम घेऊ आपण. एक कंटिन्युअस बीम आपण इथं घेऊ आणि त्या कंटिन्युअस बीम मध्ये सपोज हा मी दाखवला फिक्स, ठीक आहे. हा दाखवतो मी इथं इंटरनल रोलर, ठीक आहे. हा इंटरनल रोलर, पुन्हा आणखी एक इंटरनल रोलर मी इथं दाखवतो आणि लेट अस से इट इज हिंज. बघा आता हे स्ट्रक्चर कोणतं आहे? स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. आता याचा कॉन्जुगेट बीम कसा बनतो ते लक्षात घ्या. आता याचा कॉन्जुगेट बीम कसा बनेल? सो हा आहे फिक्स, त्याचं बनणार फ्री. हा आहे हिंज, तर तो हिंजचा हिंजच राहणार. व्हॉट अबाउट टू? इंटरनल जर रोलर असतील, इंटरनल सपोर्ट असेल तर तो इंटरनल पिन बनतो, इंटरनली हिंज बनतो, इंटरनली हिंज बनतो. ते असं स्ट्रक्चर असणार. जे स्ट्रक्चर हे डेफिशियंट स्ट्रक्चर आहे मित्रांनो. याच्यावर लोड जर अप्लाय केला तर कोणताही लोड घेणार नाही. हे स्ट्रक्चर ह्या ठिकाणी डायरेक्टली ब्रेक होऊन जाईल. समजते तुम्हाला? या ठिकाणी जो फिक्स होता म्हणजे स्टॅटिकली जे इनडिटर्मिनेट रियल बीम हॅव अनस्टेबल कॉन्जुगेट बीम. अगदी बरोबर, अनस्टेबल. इट इज अनस्टेबल. हा कसा स्टॅटिकली इनडिटर्मिनेट बट इट इज अनस्टेबल. किंवा आणखी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर रियल बीम म्हणून फिक्स बीम घ्या. रियल बीम म्हणून फिक्स बीम घ्या. बोथ एंड्स आर फिक्स. तर कॉन्जुगेट मध्ये काय होणार? बोथ एंड्स आर फ्री. सो बोथ एंड्स आर फ्री म्हणजे काय? अनस्टेबल. तर हे पण बरोबर आहे. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट कॉन्जुगेट बीम इज अनस्टेबल. ए स्टॅटिकली इनडिटर्मिनेट कॉन्जुगेट बीम इज अनस्टेबल रियल बीम. हे वाक्य पण बरोबर आहे. रिव्हर्स ऑर्डर मध्ये त्याचं करेक्ट आन्सर आहे एबीसी. एबीसी. आता बघा ना, हा कॉन्जुगेट बीम जर तुमचा फिक्स असेल, कॉन्जुगेट बीम जर फिक्स असेल तर रियल बीम कसा येणार? फ्री. रियल बीम जर फिक्स असेल तर हा कसा येणार? फ्री. जो काय अनस्टेबल स्ट्रक्चर आहे. तर हे तिघं स्टेटमेंट बरोबर आहेत. हा क्वेश्चन आपल्याला कॉन्जुगेट बीम मेथड आणि डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी दोघांचं नॉलेज अप्लाय करून सोडवायचा आहे. तर तिघ ऑप्शन याचे बरोबर आहे. पुढचा, हा आता बघा, हा सेम क्वेश्चन मी तुम्हाला एमपीएससी मध्ये सोडून दाखवलाय आणि मी आधी पण म्हटलं, आता तुम्हाला दोनदा मी प्रूव्ह करून दाखवलं. गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये आलेला प्रश्न एमपीएससीत रिपीट झालाय. बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये आलेला हा प्रश्न कशात रिपीट झाला? एमपीएससी मध्ये. ऑलरेडी सोडवला आपण की डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी ऑफ रिजिड जॉइंटेड, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी ऑफ रिजिड जॉइंटेड फ्रेम हॅव्हिंग, हे बघा फॉर्म्युला असा असतो 3m + r - 3j. तर बघा सेम, काहीच चेंज नाही. मेंबर किती आहेत? 15 मेंबर आहेत. रिॲक्शन कंपोनंट 3च आहेत आणि जॉईंट किती आहेत? 14च आहेत. बरोबर. तर मग हे बघा 48 मधून हे 42 गेले तर याचं उत्तर आलं 6. सेम क्वेश्चन आपण सोडवलाय मित्रांनो एमपीएससी मध्ये 6. बरोबर. तर हा ॲडव्हान्टेज असतो. एमपीएससी मार्फत विचारले जाणारे जे एक्झाम आहेत त्यातमधलं विचारले जाणारे प्रश्न आहेत, याचा ॲडव्हान्टेज काय होतो की त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्नच रिपीट होतात. इतर पब्लिक सर्व्हिस कमिशन मधले क्वेश्चनही घेतात, आयएएस मधले प्रश्न सुद्धा विचारतात, गेट मधले प्रश्न सुद्धा विचारतात. तर ज्या पीवायक्यूची तुम्ही तयारी करता त्याचा फायदा होतो. हां बोला. अनइक्वल सेटलमेंट इन द सपोर्ट ऑफ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर डेव्हलप्स. बोलो, डेव्हलप्स. मेंबर फोर्सेस, रिएक्शन ॲट अ सपोर्ट, स्ट्रेन इन द मेंबर, नो रिएक्शन. बोला. जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला स्टॅटिकली डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट मधला फरक सांगितला होता. 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. आता हे स्ट्रक्चर आहे सपोज, याचे दोघं एंड्स या ठिकाणी फिक्स आहेत. सो इट इज अ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. आणि इफ देयर इज अ सिंकिंग ऑकर, सिंकिंग म्हणजे काय? एखादा सपोर्ट खाली गेला, तर बघा हा याला म्हणतात सिंकिंग. एखादा सपोर्ट असा खाली सिंक झाला. आता खाली कशामुळे आला तो? सपोज त्याच्या खालचा कॉलम सरकून गेला, तर त्या ठिकाणी ॲडिशनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात असं मी तुम्हाला सांगितलंय. ॲडिशनल इन इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर, लॅक ऑफ फिट, टेम्परेचर चेंजेस, सिंकिंग, स्वे, या गोष्टींमुळे काय होतात? ॲडिशनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात, ॲडिशनल बेंडिंग मुवमेंट डेव्हलप होतं, ॲडिशनल सपोर्ट रिॲक्शन्स या ठिकाणी डेव्हलप होत असतात. हे लक्षात घ्या. सो बिकॉज ऑफ सिंकिंग या ठिकाणी किती व्हॅल्यू डेव्हलप होते माहिती आहे का बेंडिंग मुवमेंटची? हे बघा, हे मी तुम्हाला पुढे एमडीएम मेथडमध्ये शिकवणार आहे. जर डेल्टा एवढ्या अमाऊंटची सिंकिंग झाली तर या ठिकाणी 6EI/L² मल्टिप्लाय बाय डेल्टा एवढ्या अमाऊंटची सॅगिंग बेंडिंग मुवमेंट तयार होते. आणि सेम नेचरची इथं 6EI/L² मल्टिप्लाय बाय डेल्टा एवढ्या मोमेंट इथं पण तयार होते. त्याला बॅलन्स करण्यासाठी अँटी क्लॉकवाईज आहे, ही पण अँटी क्लॉकवाईज आहे. तर क्लॉकवाईज म्हणजे अशी फिरणारी, हा वरती आणि खाली, तर 6 आणि 6 12. सो 12EI/L³ मल्टिप्लाय बाय डेल्टा.
रिॲक्शनमध्ये एल क्यूब असतो 12EI अपॉन एल क्यूब मल्टिप्लाय बाय डेल्टा. तर एवढी इथं सपोर्ट रिॲक्शन डेव्हलप होत असते. फक्त काय झालं, कुठलाही लोड आला का, कुठलाही स्ट्रक्चरवरती लोड आला का, नाही, फक्त एक सपोर्ट खाली या ठिकाणी सेटल झाला, त्यामुळे ऍडिशनल बेंडिंग मोमेंट तयार झालं. त्याला बॅलन्स करण्यासाठी ऍडिशनल रिॲक्शन सुद्धा इथं डेव्हलप झाल्या, ऍडिशनल स्ट्रेसेस सुद्धा डेव्हलप होत असतात. सो मेंबर फोर्सेस रिॲक्शन ॲट अ सपोर्ट्स, काय डेव्हलप होतं, रिॲक्शन ॲट सपोर्ट. हीच कन्सेप्ट मी तुम्हाला आणखी मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये पण शिकवेल. पण ॲटलीस्ट आता एवढं लक्षात ठेवा की बिकॉज ऑफ द टेम्परेचर चेंजेस, सेटलमेंट म्हणजेच काय, सिंकिंग ऑफ द सपोर्ट, स्वे, बरोबर, लॅक ऑफ हिट, या गोष्टींमुळे इनडिटर्मिनेट जर का स्ट्रक्चर असेल, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट जर स्ट्रक्चर असेल, तर त्यामध्ये ऍडिशनल सपोर्ट रिॲक्शन, ऍडिशनल बेंडिंग मोमेंट और स्ट्रेसेस डेव्हलप होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन करा ट्राय. तिकडे लक्ष लागत नाही ना. बोला. The number of simultaneous equation to be solved in the slope deflection method is equal to moment distribution method, slope deflection method. या ज्या काही मेथड्स आहेत मित्रांनो, या आता पुढे मेथड्स मध्ये शिकवणार मी तुम्हाला. तर त्या केसमध्ये आता लक्षात घ्या, मी तुम्हाला आधी पण काय सांगितलं की डीएस आणि डीके या चॅप्टरचा कोर पॉईंट काय होता, आता समजून घ्या व्यवस्थित. डीएस आणि डीके आपण फाइंड आउट करायला शिकलो, पण याचा फायदा कसा होणार, याचा फायदा कुठे होणार, हा कुठे होत असतो, मेथड सिलेक्ट करताना. मेथड सिलेक्ट करताना म्हणजे कसं, इकडे बघा, लक्ष द्या. जर एखादी मेथड तुमची जर का फोर्स मेथड असेल, तर फोर्स मेथडमध्ये डीएस ची व्हॅल्यू कमी पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला लिहून देतो बघा, जर डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनेसीची व्हॅल्यू जर कमी असेल डीके पेक्षा, तर इथं आपण फोर्स मेथड वापरायच्या. फोर्स मेथड ऑफ ॲनालिसिस यूज करायचं. फोर्स मेथड जनरली स्ट्रेन एनर्जी मेथड वगैरे, कन्सिस्टंट डिफॉर्मेशन मेथड, ती आपण मेथड वापरतो. मी पुढे शिकवेल तुम्हाला. पण जर का सपोज डीएस मोठा आहे आणि डीके छोटा आहे, तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मेथड वापरायच्या. कोणत्या मेथड वापरायच्या, डिस्प्लेसमेंट मेथड या ठिकाणी तुम्ही यूज करायच्या. डिस्प्लेसमेंट मेथड वापरायच्या, डिस्प्लेसमेंट मेथड. ठीक आहे, हे लक्षात घ्या. काय म्हटलं मी तुम्हाला, जर डीएस ची व्हॅल्यू छोटी असेल त्या डीके, तर त्या केसमध्ये तुम्ही कोणती मेथड वापरायची, फोर्स मेथड. आणि डीएस जर मोठा असेल आणि डीके छोटा असेल, तर त्या केसमध्ये आपण डिस्प्लेसमेंट मेथडला जायचं. आता स्लोप डिफ्लेक्शन मेथड जी आहे ना, ही कोणती मेथड आहे, ही डिस्प्लेसमेंट मेथड आहे. बरोबर, ही कोणती मेथड आहे, डिस्प्लेसमेंट मेथड आहे. म्हणजे या ठिकाणी हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार. आता इथं काय म्हटलंय, द नंबर ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मग किती लागतात, दॅट इज इक्वल टू डीके, दॅट इज इक्वल टू डिग्री ऑफ फ्रीडम, दॅट इज इक्वल टू डिग्री ऑफ फ्रीडम. सो वेर इज अ डिग्री ऑफ फ्रीडम किंवा डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी, सो ऑप्शन नंबर बी. तर हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. चलो पुढचा. काही प्रश्न असे असतात, आता हेच क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला स्लोप डिफ्लेक्शन मेथड जेव्हा शिकवेल ना, तेव्हा आणखी मी पुन्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. हेच क्वेश्चन मी तेव्हा पुन्हा पण एक्सप्लेन त्या ठिकाणी करणार. ठीक आहे, चलो. पण इथं त्याचा डीएस डीकेचा रेफरन्स होता, त्या कारणामुळे मी त्यांना इथं घेतलेला आहे. तर बघा, स्टॅटिक इनडिटर्मिनेसी ऑफ द फ्रेम विथ 3 इंटरनल हिंजेस. इथं 2 आहेत आणि इथं आहे 1. 3 इंटरनल हिंजेस अँड 3 हिंज सपोर्ट्स अपार्ट फ्रॉम 2 फिक्स सपोर्ट्स. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम 2 फिक्स सपोर्ट्स. किती, एकच मिनिट. हा, ठीक आहे, चलो. 3 इंटरनल हिंजेस आणि 3 हिंज सपोर्ट्स अपार्ट फ्रॉम 2 फिक्स. तर हा एक फिक्स घेतो, हा एक फिक्स आहे इथं, आणि हे 3 हिंज आहेत. चलो, आता याचा डीएस काढा. तर डीएस इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल माइनस फोर्स रिलीज. चलो, एक्सटर्नल 3 2 2 2 3, बरोबर. 3 दुने 6 आणि 6 12 12 माइनस 3 इक्विलिब्रियम इक्वेशन प्लस इंटरनल 3 टाइम बॉक्स किती आहेत, 1 2 3 माइनस फोर्स रिलीज. या हिंजसाठी n -1, तर या हिंजसाठी 1, या हिंजसाठी 1, या हिंजसाठी
1. सो 3 फोर्स रिलीजेस. 12 3 गेले 9, 3 त्रिक पुन्हा 9 -3, 18 - 3 15. तर याचं उत्तर येणार 15. ऑप्शन डी. लक्षात घ्या. 3 3 2 6, 2 4 6, 6 6 12, 12 3 गेले 9, 1 2 3 बॉक्स आहे, 3 त्रिक 9, 9 9 18, याचा 1 याचा 1 याचा 1, 3 मायनस केले 15. पुढे कंपॅटेबिलिटी कंडिशन्स आर रिक्वायर्ड किंवा इसेन्शियल. कंपॅटेबिलिटी कंडिशन्स आर इसेन्शियल टू रिक्वायर्ड टू सॉल्व. बोला TNPSC तामिळनाडू. कंपॅटेबिलिटी स्टॅटिक इक्विलिब्रियम सोबत कंपॅटेबिलिटी कधी लागतं? रिडंडंट, ओव्हर रिजिड किंवा ज्याला हायपरस्टॅटिक स्ट्रक्चर म्हणतो आपण, टू सॉल्व ए रिडंडंट फ्रेम. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू एक्झाम्पल ऑफ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर? सांगा. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट कोणत्या याच्यातलं? बोला 28. आलं का? फिक्स बीम, व्हेरी गुड. ओव्हर हँग, सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर हे स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. सो फिक्स बीम इनडिटर्मिनेट आहे. ऑलरेडी मी तुम्हाला डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट मध्ये सांगितलंय. बोलो ए रिजिड जॉइंटेड पोर्टल फ्रेम ABCD. सो ABC and D. हां, W1 W2 लोड दिलेला आहे. तर ह्या रिजिड फ्रेमवर बघा W1 लोड जो आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि W2 हॉरिझॉन्टल आहे. सो थोडक्यात जनरल लोडिंग आहे. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोघं लोड आहेत म्हणजे जनरल लोडिंग आहे. हां, तर चला सोडवा. DS काढायचा. सो DS इक्वल टू एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्सेस रिलीज. आता जर बघितलं तर ही फ्रेम जी ती ओपन आहे. सो इंटरनल याच्यामध्ये येणार नाही, कुठेही इंटरनल हिंज कनेक्टिव्हिटी नाही. सो फोर्स रिलीज 0. तर सिम्पली R-E करा. R-E सपोर्ट रिएक्शन किती आहेत? हा हे हिंज, इट गिव्स 2 सपोर्ट रिएक्शन, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. बरोबर, 2 2 सपोर्ट रिएक्शन येणारच. सो 2 आणि 2 4, 4 - 3 इक्विलिब्रियम इक्वेशन इक्वल टू 1. सो DS इक्वल टू 1. सो डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी विथ डिग्री इक्वल टू 1. इनडिटर्मिनेट टू द डिग्री फर्स्ट डिग्री. आता एखाद्याच्या मनात प्रश्न येईल की सर ऐका ना, इथं व्हर्टिकल लोड आहे, पण राजांनो इथं जर का व्हर्टिकल लोड आहे तर इथं हॉरिझॉन्टल पण आहे ना. मग व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोघं लोड आले म्हणजे जनरल लोडिंग प्रॉब्लेम. एकाच टाईपचा लोड आहे का? फक्त व्हर्टिकल आहे का? नाही, बोथ लोडिंग्स आर देअर. व्हर्टिकल पण आहे, हॉरिझॉन्टल पण आहे. त्यामुळे दोघं रिएक्शन घ्या आणि इक्वेशन पण सगळेच घ्या. बोलो व्हॉट इज द डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी ऑफ द फ्रेम? निग्लेक्ट द ॲक्सियल डिफॉर्मेशन. कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी, हे दोघं हिंज आहेत. हिंज आहेत. हिंज, हा हिंज आहे आणि हा पण हिंज सपोर्ट आहे. सो हिंजला कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी किती असते? 2. इथं 2, इथं 2. बोला इथं 3, इथं 3, इथं 3, 3. हां, हिंजला किती? 1. हिंजला किती? 1. फक्त रोटेशन, रोलर असेल तर 2. हिंज, या हिंजला 1 रोटेशन आणि ह्या हिंजला 1 रोटेशन. बोला किती? सो 3 2 6, 6 2 12, 13 14. सो टोटल डिके आला 14. पण प्रश्न व्यवस्थित वाचा. 14 मायनस निग्लेक्ट द ॲक्सियल डिफॉर्मेशन. सो मेंबर मायनस करा. 1 2 3 4 5 6. सो 14 मधून जर 6 गेले तर या ठिकाणी उत्तर येणार 8. आणि 14 पण ऑप्शन अवेलेबल आहे बरं तिथं. पहिलंच ऑप्शन 14 आहे, चुका करायच्या नाहीत. बघा काही विद्यार्थ्यांनी बरोबर ए आन्सर घेतलं होतं, जे की चुकतंय. त्याने निग्लेक्ट द ॲक्सियल डिफॉर्मेशन म्हटलंय. बोलो ए परफेक्ट फ्रेम सॅटिस्फाय द रिलेशन. परफेक्ट किंवा आपण याला काय म्हणतो? स्टेबल, स्टॅटिकली डिटर्मिनेट. तर परफेक्ट फ्रेम कशाला म्हणतात? जेव्हा M इज इक्वल टू 2J - 3 हे इक्वेशन सॅटिस्फाईड होईल तर. M इक्वल टू 2J - 3, 2J - 3 ऑप्शन नंबर डी, परफेक्ट. नेक्स्ट,
Statically indeterminate structure, Tamil Nadu. Statically indeterminate structures are also called as redundant किंवा hyperstatic. 33 बोलो, हा फिक्स आहे. फिक्स्ड. हा रोलर आहे, हा पण रोलर आहे. बोलो काय विचारलंय? डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी, ds एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. बीम प्रॉब्लेम इंटरनल 0, r मायनस ई मायनस ऑफ फोर्स रिलीज. सपोर्ट रिॲक्शन सांगा. फिक्सला 3, रोलरला 1, रोलरला 1. सो 3 आणि 2 5 मायनस 3. आता फोर्स रिलीज किती? इंटरनल हिंज आहे तर इथं फोर्स रिलीज किती येणार? n मायनस 1 दॅट इज इक्वल टू 1, कारण मेंबर 2 कनेक्ट केले. 2 मायनस 1 1, तर फोर्स रिलीज येणार 1. सो 5 3 गेले त्या ठिकाणी 2 मायनस 1, सो याचं उत्तर येणार 1. सो ds किती आला राजे हो? सो ds इक्वल टू 1. बी. पुढे हिंज आहेत, हिंज रोलर आहे, रोलर आहे, हा आहे हिंज, रोलर, रोलर. बोलो काय विचारलंय? व्हॉट इज द डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी? कायनेमॅटिक म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. कायनेमॅटिक डिग्री ऑफ फ्रीडम DK, MPPSC मध्य प्रदेश. DK. हिंजला एकच थिटा, रोलरला थिटा आणि डेल्टा एक्स 2, रोलरला थिटा आणि डेल्टा एक्स 2, 2 आणि 2 4 आणि हा एक 5. जर ॲक्सियल डिफॉर्मेशन वगैरे निग्लेक्ट करा असं काही मेन्शन केलेलंच नाही तर टोटल काढायचा 5. बोलो if m is the number of member, r is the reaction, j is the joint, then for coplanar structure. आता बघा 3m plus r हे आहेत मेंबर फोर्सेस आणि रिएक्शन फोर्सेस जे की अननोन्स आहेत. हे काय आहेत? अननोन्स. आणि अननोन काय झालंय? 3j पेक्षा म्हणजे नॉन इक्वेशनच्या तुलनेने कमी आहेत. बरोबर, हा असा सीन आहे. मग आपल्याला ds चा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज ds? सो ds इक्वल टू 3m प्लस r मायनस 3j असा फॉर्म्युला आहे. आता असं झालं आहे की पहिली व्हॅल्यू कमी असल्यामुळे हे उत्तर येणार निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. सो हे स्ट्रक्चर कसं आहे? आता ऑप्शन बघा, स्टेबल, डिटर्मिनेट, अनस्टेबल आणि इनडिटर्मिनेट. आता रिॲक्शन कंपोनंटच कमी आहेत, ts लेस म्हणजे मेकॅनिझम अनस्टेबल. हे स्ट्रक्चर कसं आहे? अनस्टेबल. सॉल्व्ह होणार ते बट अनस्टेबल स्ट्रक्चर आहे. पुढे RPSC, द नंबर ऑफ इक्वेशन रिक्वायर्ड टू ऑब्टेन एन ॲक्सियल फोर्स इन द मेंबर ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेट प्लेन फ्रेम. प्रश्न ऑलरेडी झालाय, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी. काय म्हटलंय? नंबर ऑफ इक्वेशन रिक्वायर्ड टू ऑब्टेन ॲक्सियल फोर्सेस इन द मेंबर. ॲक्सियल फोर्सेस इन द मेंबर. मग असा कोणतं स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये फक्त ॲक्सियल फोर्सेस डेव्हलप होतात? नोन ॲज अ रूट ट्रस. रूट ट्रस. ठीक आहे. हां, द नंबर ऑफ इक्वेशन रिक्वायर्ड टू ऑब्टेन ॲक्सियल फोर्सेस इन द ॲक्सियल फोर्सेस ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेट प्लेन फ्रेम. डिटर्मिनेट आहे. बोला किती इक्वेशन लागतील? नंबर ऑफ इक्वेशन रिक्वायर्ड टू ऑब्टेन ॲक्सियल फोर्सेस इन द मेंबर ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेट प्लेन फ्रेम. आता ॲट अ जॉईंट वगैरे विचारलंय का आपल्याला? नाही. पूर्ण फ्रेम बद्दल जर विचारलंय, इट इज अ रूट ट्रस बट इज कम्प्लीट. कुठेही जॉईंट बद्दल विचारलेलं नाही तर मग त्या केसमध्ये बघा ना, एक मिनिट बघा, हा ट्रायंग्युलर फ्रेम आहे सपोज, ही स्टॅटिकली डिटर्मिनेट आहे, ही स्टॅटिकली डिटर्मिनेट आहे. बघा हा फरक समजून घ्या आधी तुम्ही, हा फरक समजून घ्या. जर आपल्याला ॲट अ जॉईंट विचारलं, नंबर ऑफ इक्वेशन रिक्वायर्ड ॲट अ जॉईंट, नंबर ऑफ इक्वेशन रिक्वायर्ड ॲट अ जॉईंट फॉर ट्रस,
सो फॉर जॉईंट ॲट अ ट्रस विचारलं तर 2 इक्वेशन रिक्वायरमेंट असणार, पण इथं जॉईंट बद्दल मेन्शन केलेलं नाही. ॲक्झियल फोर्सेस इन द मेंबर ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेट प्लेन फ्रेम. मग ॲक्झियल म्हणजे रूट ट्रस, या कंप्लीट रूट ट्रसचे मेंबर फोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी मला किती इक्वेशनची रिक्वायरमेंट असणार. सगळ्यात पहिल्यांदा मला सपोर्ट रिॲक्शन्स काढावे लागतील आणि सपोर्ट रिॲक्शन्स काढण्यासाठी मला 3 इक्वेशनची रिक्वायरमेंट असणार. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. आधी सपोर्ट रिॲक्शन्स तर काढावे लागतील, त्यासाठी मला 3 इक्वेशनची रिक्वायरमेंट असणार. बरोबर. इथं प्लेन फ्रेम बद्दल म्हटले, पूर्ण फ्रेम बद्दल म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. चलो. In a statically determinate plane frame, the relation between the member of bar and joints बोलो. हाँ, where n is the number of members किंवा number of bar and j is the number of joint. Statically determinate कधी म्हणायचं, when number of member equal to 2j minus 3. हां, 2j minus 3 number of member. सो याने number of member ला बार ला n ने डिनोट केलाय, 2j minus 3. सो 2j minus 3 ऑप्शन बी. RPSC चा क्वेश्चन आहे बी. पुढे RPSC फॉर अ प्लेन फ्रेम शोन इन द फिगर, डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी. कायनेमॅटिक, चलो कायनेमॅटिक इथं किती असणार, डीके. इथं डीके 3, हा हिंज आहे, मात्र हिंजला डीके 4, इथं फिक्सला डीके 0, हा हिंज आहे सपोर्ट, हिंज सपोर्ट आहे इथं डीके 1. सो 4 आणि 4 8, 4 आणि 4 8. इथं 8 अवेलेबल आहे का चेक करा. बरोबर. फिक्सला 0, हिंजला 1 असतो रोटेशन, इथं असणार 3, आणि हा इंटरनल हिंज आहे तिथं असणार 4, तिथं असणार 4 n+2. हा 4 कसा n+2, पण मग 3 आणि 1 4 आणि 4 8 तर तिथं अवेलेबल नाही. मायनस करा काय मेंबर, 1 2 3 मेंबर मायनस करा, निग्लेक्ट द ॲक्सियल डिफॉर्मेशन. सो डीके टोटल किती आला, 8. डीके इक्वल टू 8 टोटल, आणि 8 ऑप्शन मध्ये अवेलेबल नसल्या कारणामुळे मी इथून 3 मेंबर मायनस करतोय आणि उत्तर येणार 5, निग्लेक्टिंग द ॲक्सियल डिफॉर्मेशन. आणि जर ऑप्शन मध्ये 5 8 असता तर मी तो घेतला असता. द कंडिशन रिक्वायर्ड टू सॅटिस्फाय फॉर द अनालिसिस ऑफ इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर्स आर. बोलो. द कंडिशन रिक्वायर्ड टू बी सॅटिस्फाइड फॉर द अनालिसिस ऑफ इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर्स. इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरच्या अनालिसिससाठी मला काय काय लागतं, तर या ठिकाणी इक्विलिब्रियम इक्वेशन्स लागतात, त्यानंतर मला कंपॅटेबिलिटी इक्वेशन्स लागतात. आता कंपॅटेबिलिटी इक्वेशन्स जनरली असतं काय, सो बेसिकली इट इज अ फोर्स डिस्प्लेसमेंट रिलेशनशिप, म्हणजेच ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं फोर्स डिस्प्लेसमेंट रिलेशनशिप, मी तुम्हाला सांगतो. हे बघा मित्रांनो, आता सपोज हा बीम कोणता आहे, हा बीम कोणता आहे, तर हा आहे प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम, जो की स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. तर ह्या रिॲक्शनला मी नाव देतो सध्या आरबी. हा बी आहे, हा ए आहे, आणि यावरती यूडीएल आहे, यूडीएल. तर आता मला ही रिॲक्शन जर काढायची ते कशी काढतात, कंपॅटिबिलिटी इक्वेशन कसं तयार करतात, तर ह्या बीमला काय करायचं, सुपर इम्पोज प्रिन्सिपल वापरायचं आणि 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. हे बघा, हा कॅन्टिलिव्हर प्लस हा अशा पद्धत दाखवायचा आरबी. आता होतं काय की बिकॉज ऑफ दिस या ठिकाणी हा असा डिफ्लेक्ट करणार, आणि बिकॉज ऑफ दिस हा या पद्धतीने डिफ्लेक्ट करणार वरती. मग हे डिस्प्लेसमेंट किती आलं, हे जे काही डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट आहे ते किती असणार, डब्ल्यू इज द यूडीएल एल क्यूब डिवाइडेड बाय डिस्प्लेसमेंट डब्ल्यू एल रेस टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय 8 EI. हा कॅन्टिलिव्हरचा डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे, बरोबर. आणि पॉईंट लोडमुळे वरती जे जातं ते किती असणार, पॉईंट लोड एलचा क्यूब डिवाइडेड बाय 3 EI. तर बघा, यूडीएल मुळे डिस्प्लेसमेंट एवढं खाली झालंय आणि रिॲक्शनमुळे डिस्प्लेसमेंट एवढं वरती गेलेलं आहे. बट ऍक्च्युअल बीम मध्ये सपोर्ट असल्यामुळे डिस्प्लेसमेंट 0, आणि ते 0 कधी येणार, खाली जाणार इक्वल टू वरती जाणार. मग मी ह्या दोघांना कम्पेअर करतो, आणि ह्या दोघांना जर मी कम्पेअर केलं, हे बघा, खाली जाणार इक्वल टू वरती जाणार डिस्प्लेसमेंट एल क्यूब डिवाइडेड बाय 3 टाइम EI. तर EI कॅन्सल, इथला एल क्यूब कॅन्सल. तर आरबीची व्हॅल्यू जी येईल ती आरबी अशी असते 3/8, हा 3 इकडे येणार, मल्टिप्लाय बाय WL. तर ही झाली सपोर्ट रिॲक्शनची व्हॅल्यू.
जो अननोन सपोर्ट रिएक्शन आहे आरबी तो मी काढला. मग एक सपोर्ट रिएक्शन जर मला भेटला, उरलेले 3 मी इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून काढतो. तर बेसिकली इथं काय झालं, हे जे काही डिफ्लेक्शन आहे, डिफ्लेक्शन, सो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, फोर्स डिस्प्लेसमेंट रिलेशनशिपचा मी वापर या ठिकाणी केला. बरोबर, त्यामुळे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. सो ऑल ऑप्शन्स आर करेक्ट फॉर इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. कंपॅटिबिलिटी म्हणजे काय, फोर्स डिस्प्लेसमेंट रिलेशनशिप. बोलो, आता तुमच्या लक्षात आलं का, हा प्रश्न जवळजवळ 3दा रिपीट झालेला आहे. MPSC मध्ये, गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन का BPSC मध्ये होता, आणि त्यानंतर KPSC मध्ये सुद्धा, केरळमध्ये पण विचारलाय. डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी मेंबर आहेत 15, रिॲक्शन आणि 14, याचं उत्तर आहे 6. चलो, हा फिक्स, हा हिंज. बोलो, द डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी ऑफ प्लेन फ्रेम शोन इन द फिगर, निग्लेक्ट द ॲक्सियल स्ट्रेन म्हणजे निग्लेक्ट द ॲक्सियल डिफॉर्मेशन. टोटल काढा आणि मेंबर मायनस करा. टोटल काढा आणि डायरेक्ट मेंबर मायनस करा. बघा, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3, हा हिंज आहे. इथं 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 3 6 7 2 12 आणि 13. सो 13 आला टोटल, आणि यातनं मेंबर आपल्याला मायनस करावे लागतील. सो 13, 1 2 3 4 5 6, 13 मायनस 6 उत्तर येणार 7, ऑप्शन डी. पुढे, उत्तराखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर ए स्टॅटिकली इनडिटर्मिनेट पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम. पिन जॉइंटेड म्हणजे ट्रस. रिलेशन बिटवीन द नंबर ऑफ मेंबर. बोला, इनडिटर्मिनेट म्हटलंय म्हणजे मेंबर जास्त पाहिजे. मेंबर शुड बी मोर, एम जास्त पाहिजे, 2j - 3. इंटरनल एम शुड बी मोर दॅन, एम शुड बी मोर दॅन 2j - 3. बरोबर. आणि जर एम इक्वल टू असेल तर डिटर्मिनेट, एम लेस दॅन असेल तर डेफिशियंट, अनस्टेबल. बोलो, ए पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम, पिन जॉइंटेड, DS काढा, एक्सटर्नल प्लस इंटरनल, एक्सटर्नल, हिंज रोलर, हिंज रोलर, हिंज प्रोवाइड्स 2 रिएक्शन, रोलर प्रोवाइड 1 रिएक्शन, 2 1, 2 आणि 1 3, -3 इक्वेशन. बघा, कंप्लीट पिन जॉइंटेड आहे, पण कंप्लीटचं जेव्हा मी अनालिसिस करतो 3 इक्वेशन वापरतोय मी. प्लस इंटरनल, इंटरनल मेंबर मायनस. असं कन्फ्युजन जर स्ट्रक्चर असेल तर तुम्ही M- वाला फॉर्म्युला वापरू शकतात. बरोबर. सो M - 2j - 3. चलो, मग मी तुम्हाला सांगतो सोडून. हा झाला 0. आता मेंबर काउंट करू आपण. आता मेंबर काउंट करू. बघा, हा आधी मी आडवे मेंबर काउंट करतो. हा 1, पहिले जॉईंट घेऊन टाका. हा 1 जॉईंट, हा दुसरा जॉईंट, हा तिसरा जॉईंट, हा चौथा जॉईंट, हा 5वा जॉईंट आणि 6 जॉईंट. बरोबर. आता मेंबर 1 2 3 4 5 6, हा 7, हा 8, 7 8 9 10. सो देर आर 10 मेंबर्स. सो प्लस 10 मायनस 2j, 1 2 3 4 5 6, 6 -3. तर बोला 10 मायनस 6 दुने 12, 12 तर 3 गेलेत 9, आणि याचं उत्तर येणार 1. सो 1 DS या ठिकाणी येतोय. आणि जर DS = 1, सो इट इज अ रिडंडंट फ्रेम. आणि तुमच्या लक्षात आता मी आणून देतो. इंटरनल शॉर्टकटमध्ये कसं काढायचं, इंटरनल शॉर्टकटने कसं काढायचं. बघा, आधी जॉईंट बघा. आधी जॉईंट बघा. बघा, हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट. तर ही ट्रायंग्युलर फ्रेम आहे. बरोबर. हा जॉईंट इकडे बघ, हा जॉईंट, हा जॉईंट, हा जॉईंट, हे ट्रायंग्युलर फ्रेम आहे. सो परफेक्ट. नंतर हा जॉईंट, हा जॉईंट, हा जॉईंट. तर हे तिघांची ही ट्रायंग्युलर परफेक्ट. पण आता ही कोणती, 4 साइड असणारा क्वाड्रिलॅटर, ऍक्च्युअली पॅरलोग्राम आहे. तर याच्यामध्ये एक डायगोनल सफिशियंट आहे, बट 1 मोर डायगोनल इज देअर. तर त्यामुळे डायरेक्ट DS = 1 आपण लिहू शकतो इंटरनली. सो ही रिडंडंट. पुढे, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी NS and degree of kinematic indeterminacy NK for a plane frame shown in the figure. Neglect the axial deformation. Neglect the axial deformation.
ठीक आहे, चला सोडवायला. चलो आता बघा, हा आहे फिक्स, हा आहे हिंज आणि हा सुद्धा आहे हिंज. ऑप्शन्स बघायचे. ऑप्शन बघा, पहिले जर का ऑप्शन ऑब्झर्व केलं तर 6 6 2 आहेत, 4 4 2 आहेत. लवकर आन्सर भेटणार नाही. आपण दुसऱ्यावरनं जाऊ, पण इथं पण 6 6 आहे म्हणा दोनदा. ठीक आहे, कुठूनही गेलं तरी काय अडचण नाही. डीके काढू पहिले. सो व्हॉट इज द डीके? म्हणजे त्याला त्याने एनके म्हटलाय. बोलो 3 3 3 0 बरोबर आहे. हिंज आहे, सो हिंज गिव्स 1 फ्रीडम, हिंज गिव्स 1 फ्रीडम. 3 3 9 10 1 11, सो टोटल आला 11 बरोबर. निग्लेक्ट द ॲक्झियल डिफॉर्मेशन, शो निग्लेक्टिंग द ॲक्झियल डिफॉर्मेशन. 11 मधून आपल्याला मायनस करावं लागेल. 1 2 3 4 5, 11 मधून 5 मायनस केल्यावर 6. आता NS एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. कोणत्याही प्रकारचा इंटरनल हिंज नाही, बॉक्स नाही, तर डायरेक्टली R मायनस ई करा. R मायनस ई. रिॲक्शन किती? रिॲक्शन या ठिकाणी येतील 3 रिॲक्शन. हिंज प्रोव्हाइड्स 2 रिॲक्शन, हिंज प्रोव्हाइड 2 रिॲक्शन. 2 आणि 2 4 आणि 3 7, सो 7 रिॲक्शन मायनस 3 अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन. तर NS आला 4 आणि NK आला 6, सो 4 आणि 6चं कॉम्बिनेशन आहे ऑप्शन बी. बोलो. फॉर ए स्टॅटिकली इंडिटर्मिनेट पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम द रिलेशन बिटवीन नंबर ऑफ मेंबर अँड नंबर ऑफ जॉईंट. ऑलरेडी आपण हा डिस्कस केलेला आहे. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट आहे, सो मेंबर शुड बी मोर दॅन 2j-3. सो क्वेश्चन खूपदा रिपीट होता. आणखी एक मजेशीर गोष्ट सांगू तुम्हाला. हा बघा OPSC मध्ये, आता मी हा घेत नाही पुन्हा, बघा तोच 15 जॉईंट 3 रिॲक्शन 14, 15 मेंबर 3 रिॲक्शन 14 जॉईंट. समजलं मला काय म्हणायचं आहे? खूपदा, आता हा 4था 5व्या वेळेस रिवाइज झाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण आपण पहिल्या चॅप्टरचे फर्स्ट चॅप्टर फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चरल ॲनालिसिस याचे 45 MCQ आपण या ठिकाणी घेतलेत, ज्यामध्ये सगळे MPSCचे कव्हर केले. इतर पब्लिक सर्व्हिस कमिशनचे मी यासाठी कव्हर केले की तुम्हाला पहिल्यांदाच अंदाज यावा की क्वेश्चन या ठिकाणी रिपीट होत असतात. त्यामुळे जे कंटेंट मी तुम्हाला देतोय ते व्यवस्थितपणे रिवाइज करा, समजून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये किती प्रश्न आले, जे नाही जमले ते का नाही जमले त्याला समजून घ्या. काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकता. आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आणि हे जे काही सेकंड चॅप्टर सेकंड युनिट आहे अप्लिकेशनवरतीच होईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांना ते बघता येईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.